नमस्कार, मी शैलेश तांडेल. तुम्ही पाहत आहात सर्च लाईट विदिन. आम्हाला नेहमीच असं वाटत असतं की जर वेळ बदलता आली असती, मागे जाऊन ती देखील, तर काय जबरदस्त असतं. आई शपथ, आयुष्य एकदम वेगळं झालं असतं जर मागे जाऊन वेळ बदलता आली असती तर. पण काहीही करा, कितीही विचार करा, पण वेळ बदलता येत नाही. परत जाऊन तुम्हाला ती फिरवता येत नाही. 80च्या दशकामध्ये ज्यावेळी फक्त दूरदर्शन होतं, बाकी कोणतेही चॅनल्स वगैरे नव्हते, डेली सोप ऑपेरा हा प्रकार नव्हता, रोज काहीतरी कुठल्या तरी मालिका आहे, त्याचे काहीतरी भाग आहेत, काहीतरी घडतंय, कोणीतरी रडतंय, तसा कुठलाही प्रकार नव्हता. एका ठराविक वेळेमध्ये मालिका प्रसारित व्हायच्या सप्ताहातून एकदा. त्याच्यामध्ये एक मालिका होती गजरा, आणि त्या भागामध्ये आपला लक्ष्य होता, लक्ष्मीकांत बेर्डे, मस्त जबरदस्त अभिनेता, परफेक्ट टायमिंग कॉमेडीचा. आणि त्या भागामध्ये तो ऑफिसला नित्यनेमाने उशिरा पोहोचत असतो, अगदी सवयीने. ऑफिसमध्ये गेल्यानंतर बॉस साहेब त्याच्याकडे आला ओरडण्यासाठी, आणि तो लगेच घड्याळाकडे बघायचा, घड्याळ डोळा मारायचा, घड्यामध्ये समजा 10, 10:30 जे पण वाजले असतील, घड्याळ पुन्हा 9 करायचा, आणि हा साहेबांना दाखवायचा भिंतीवरचा घड्याळ, बघा त्याच्यामध्ये बरोबर टायमावर आलोय मी, अजिबात एकही मिनिट उशिरा नाही आहे. आणि बॉस गोंधळून जायचा, गप्प एकदम, की असं कसं झालं. आणि हे नित्यनेमाने चालत असतं. सवयीप्रमाणे रोज लक्ष उशिरा ऑफिसला पोचतो. बॉस ओरडायला जातो, आणि त्याचबरोबर तो घड्याळाकडे बघतो, घड्याळाला डोळा मारतो, आणि घड्याळ त्याला नाही बोलतो, नाही, वेळ बदलणार नाही. आणि तो खूप वेळा एक प्रयत्न करतो, पण काही शक्य होत नाही. घड्याळ जी वेळ आहे 10, 10:30 जे का वाजले असतील, ती तशीच्या तशी तीच वेळ दाखवतो, आणि लक्ष्याला ओरडा खावा लागतो. आणि लक्ष्याने ओरडा खाल्ल्यानंतर घड्याळ त्याला मदत करत नाही आहे, त्यामुळे त्याची जी सवय आहे ती त्याला सोडावी लागते. त्याला गत्यंतर नसतं वेळेवर कामावर येण्याशिवाय. विचार करा, जर असं काही घडलं असतं आमच्या आयुष्यामध्ये, अशी कुठली टाईम मशीन वगैरे असती की घड्याळ असा डोळा मारला आणि घड्याळाने टाईम मागे फिरवला आणि आमची कामं झाली, काय जबरदस्त असेल ना. आयुष्यात मजा येईल ना त्यामध्ये. पण नाही होत असं. स्वप्नरंजनासाठी ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये अशा गोष्टी नाही घडत की तुमच्याकडे टाईम मशीन आहे, तुम्ही मागे गेलात, मागे जाऊन तुम्ही सर्व गोष्टी, तुमच्या ज्या काही चुका वगैरे आहेत त्या तुम्ही सुधारल्यात, तुमच्या मनाप्रमाणे जे काय झालं नव्हतं ते तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केलं, आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये एकदम परफेक्ट करून तुम्ही परत आलात आणि एकदम परफेक्ट आयुष्य तुम्ही जगताय. असं नाही होत. स्वप्न बघायला हरकत नसते हो, पण ती स्वप्न वास्तवाशी काहीतरी संबंध असायला पाहिजे त्याचा, तर त्या स्वप्नांना काही अर्थ असतो. अशी स्वप्न की जिकडे तुम्ही भूतकाळात जाताय आणि सर्व काही बदलून येत आहे, ते शक्य नाही आहे. आता बघा ना, एवढा चांगला अभिनेता लक्ष्य खूप लवकर गेला तो. तशा अभिनेत्याला आपण पुन्हा आणू शकतो का? नाही. आपले कितीतरी जिवलग जवळची लोक गेली, आपण परत आणू शकतो का त्यांना? शक्यच नाही आहे. आणि जर तेच पण शक्य नसेल तर विचार करा, तुमच्या कोणत्याही गोष्टी, तुम्ही बोलाल की तुम्हाला माझी नाती वगैरे व्यवस्थित करायची आहेत, हे करायचं आहे, उद्योगधंदा व्यवस्थित करायचा आहे, नोकरी धंद्यामध्ये काय करायचं आहे, आणि त्या मागे जाऊन करायचं आहे, शक्य नाही आहे. तुमच्याकडे वेळ आहे ना आत्ताची. ह्या क्षणामध्ये तुम्ही जे काय करताय ना, त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला पुढे काय रिझल्ट मिळणार आहे. मागे जाऊन परत फिरवायची ते शक्य नाही आहे, पण ह्या क्षणामध्ये काम करणं डेफिनेटली शक्य आहे. आणि त्याच्यासाठी टाईम मॅनेज तुम्हाला करावं लागेल, व्यवस्थित वेळेचं व्यवस्थापन करावं लागेल, तुमची नाती गोती तुम्हाला जशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल. तुमचा नोकरी धंदा, तुम्ही जे काय करताय, ज्या तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा ज्या काय असतील, त्या भूतकाळामध्ये जाऊन नाही पूर्ण करतायत, त्या वर्तमानात राहूनच पूर्ण करता येतात. तुम्ही वर्तमानात जे काम कराल त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. आणि स्वप्न बघण्यापेक्षा की मागे असं केलं असतं, वास्तवामध्ये काम करायला सुरुवात करा, आणि वास्तवामध्ये काम केल्यानंतर भरपूर काय गोष्टी तुम्हाला इथेच मिळतील. त्यामुळे आत्ता काम करा, वेळेचं व्यवस्थित व्यवस्थापन करा, लोकांची मदत घ्या, आणि त्याप्रमाणे घड्याळाला डोळा मारू नका, तो नाही जात मागे. ओके, नाही जात मागे. किंवा टाईम मशीन मिळेल त्याचा पण विचार करू नका. तुमच्याकडे टाईम मशीन आहे, पण ती वर्तमानात काम करणारी आहे. त्याचा वापर करा आणि आयुष्य मस्त करा. पुन्हा एकदा मी शैलेश तांडेल,
तुम्ही पाहत आहात सर्चलाईट विदिन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा.